नमस्कार आणि थँक्यू सो मच आपला मराठी आणि सो मी याच्या आधी एक फिल्म केली होती TDM. हां, तर TDM शेखर सरांनी पण पाहिली होती आणि ते करत असतानाच शेखर सरांना नुकतंच नॅशनल जाहीर झालं होतं त्यांच्या शॉर्ट फिल्मसाठी, रेखासाठी. तर त्यांना भेटायचं हे तर माझ्या लिस्टमध्ये होतंच आणि कोइन्सिडेंटली त्यांच्या प्रोडक्शन्समधनं पण मला एक फोन आला की असं असं ऑडिशन्ससाठी या वगैरे. मग असं करून मी त्यांना भेटले आणि एक नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टरला पण भेटलं तर तो एक वेगळा आनंद होता. पण ऑडिशन्स द्यायच्यात म्हटल्यावरती खूप नर्वस होते मी. त्याच्यामुळे भेट झाल्यानंतर मग सगळी प्रोसेस वगैरे झाली. पण सो बेसिकली मग त्यानंतर त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलवलं. मी गेले ऑडिशन्सला आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी एक कॅरेक्टरचं मला स्क्रिप्ट दिली. सो मी ती स्क्रिप्ट माझ्या पद्धतीने करायला गेले, पण ती त्यांना आवडली नाही. हां, सो ते ऑडिशन त्यांना आवडलं नाही बेसिकली. सो त्यांनी नाही म्हणाले. ते बेसिकली नाही म्हणण्यापेक्षा मी ओळखून गेले की ते नाही. ऑडिशन दिली होती पण त्याच्यात तुझ्या रिजेक्शन आलं होतं. रिजेक्शन. हा, त्यानंतर काय झालं आता तेच तू सांगते. येस. हां, तर ते आल्यानंतर पण मी घरी गेले. मग बरेच दिवस काही ह्यांचा कॉलबॅक पण नाही आला काय. आणि पण त्याच्यानंतर परत मेल आला मला अजनकर फिल्म्स मधनं की असं असं आम्ही तुझी निवड केलेली आहे अशी. आणि मग तेव्हा मी फार अशी म्हणजे ह्या विचारत होते की एकतर खूप आनंद झाला पहिल्यांदा की निवड झाली म्हणून, पण मग मी ह्या विचारत होते की यांनी तिथे तर मला वेगळेच रिॲक्शन्स दिले होते. असं काय झालं की माझी निवड त्यांनी ॲज अ लीड म्हणून केली असं. आणि परत मग हिरोईनचं कॅरेक्टर वगैरे मिळालं. मग ते मी त्यांना नंतर विचारलं तर ते म्हणाले की मला तुझे डोळे आणि तुझी हेअरस्टाईल जी आहे अशी ही जी स्पेसिफिकली मी जी आज केलेली आहे तर ती त्यांना खूप आवडली. त्यांनी बेसिकली माझी पर्सनॅलिटी त्यांना ती वैशालीच्या जवळपास जाणारी जी होती. रिलेट होत होते. ऑडिशन त्यांना अजिबातच आवडली नव्हती असं त्यांचं क्लिअर म्हणणं. हा, मग नंतर मग आमचे वर्कशॉप्स झाले. आम्ही एकत्र काम केलं भरपूर असं. त्या कॅरेक्टर मागे खूप साऱ्या आमच्या गोष्टी झाल्या, चर्चा झाल्या. ती कशी असते, तिचं प्रत्येक बोलण्यामागचं कारण किंवा तिचा स्वभाव काय असेल, तर ह्या गोष्टींवरती आम्ही खूप खूप चर्चा केली. आणि एकंदरीत आता जे दिसतंय ते कम्प्लीट शीतलपेक्षा कम्प्लीट वेगळं एक कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळणार आहे.